तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 3 चाकी ऑटो वाहनातून शेतात जाणाऱ्या किनगाव जट्टू येथील शेतमजूर महिलांवर 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास काळाने झडप घातली। स्विफ्ट डिझायर व 3 चाकी ऑटो वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने 3 चाकी ऑटोचा चुराडा झाला। यामध्ये ऑटोमधील जरी नाबी अयूब शहा या महिलेचा तर घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला रंजना परमेश्वर कास्तोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेतील मृतांची संख्या 2 झाली आहे। लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील शेतमजूर महिला ह्या नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी शेतात जात असताना 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान सरस्वती मातमड गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर MH 43 AF 5821 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कार व MH 28 R 2211 क्रमांकाच्या 3 चाकी ऑटो वाहन या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली। यावेळी ऑटोमध्ये 8 महिला शेतमजूर व 1 चालक असे एकूण 9 जण होते। प्राथमिक तपासात ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे समोर आले आहे। दोन्ही वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात ऑटोमधील जरी नाबी अयूब शहा ही शेतमजूर महिला जागेवर मयत झाली असून उर्वरित शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तसेच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संजय जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गणेश तामसकर यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेऊन जखमी महिलांना रुग्णवाहिकेद्वारे लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी रेफर केलं। या अपघातातील स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार।